पुन्हा विचारायचं आहे, 53 गावं सामील करावीत की नाही हे स्पष्टपणे सांगायचं तुम्ही टाळताय. मगाचपासून विवेक पंडितांचा हाच आरोप आहे. स्पष्टपणे सांगतो का लोकांनी मागणी केलेली, मार्कुश डाबरे पासून हरितोतेवाल्या सगळ्यांनी मागणी केलेली, आणि मी पण सांगतो का 53 ग्रामपंचायती सकट महानगरपालिका होणं, चांगला विकास होईल, चांगला आराखडा होईल, आणि ह्याच्या बाबतीमध्ये नाही टॅक्स वाढणार किंवा नाही कुठे कोणती आरक्षण पडणार. म्हणजे तुम्हाला 53 ग्रामपंचायतीसह महापालिका हवी आहे, बरोबर आहे ना? हरकत नाही, त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही मिळत. हितेंद्र ठाकूरनी आपली भूमिका शेवटी स्पष्ट केलेली आहे. अजीव पाटील, मी ब्रेक घेणार आहे. बघा, तुम्ही मगाचपासून म्हणताय आमचा काही विरोध नाही. तुमच्या नेत्यांनी सांगितलंय 53 ग्रामपंचायतसह महापालिका झाली पाहिजे. आता बोला. सर्वात महत्वाचं एक लक्षात घ्या तुम्ही, लोकांना यांनी भीती काय दाखवली का तुमच्या घरांवर टॅक्स प्रमाणाच्या बाहेर वाढणार आहेत. आज नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आणि महापालिकेमध्ये फक्त 5% फरक आहे. ह्यांनी सांगितलं का झाडावर टॅक्स लागणार, गुरांवर टॅक्स लागणार, कंपाऊंडवर टॅक्स लागणार, तुमच्या शेत जमिनीवर टॅक्स लागणार. लोक घाबरली. आज समजा एखाद्याच्या 5 झाडं आहेत घरामध्ये, खोटा प्रचार केला, खोटा प्रचार करून लोकांना घाबरवून सोडलं. मला एक सांगा, महापालिकेमुळे काय तोटे आहेत यांनी लोकांना सांगायला पाहिजे होते का हे तोटे आहेत आणि हे फायदे आहेत. तर लोकांनी सांगितलं असतं नाही ठीक आहे. परंतु अगदी आपण या खोट्या प्रचाराचा जो मुद्दा आहे त्याकडे येऊया. विवेक पंडित, तुम्हालाच बोलायला देणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक घेऊया. वसईतल्या 53 गावांचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आलंय का? बघा पडद्यावर. 96% लोक अजूनही म्हणतायत होय सरकारला अपयश आलंय. ब्रेक नंतर मी विवेक पंडितांना त्यांची बाजू सांगायला देणार आहे. विवेक पंडित, चर्चेला सुरुवात करतोय. तुमच्यावर गंभीर आरोप केलेत, यांनी पण केले की तुम्ही लोकांची दिशाभूल करतायत. हितेंद्र ठाकूर तर म्हणाले की बाहेरून आदिवासींना आणून तुम्ही त्यांना काहीतरी आश्वासन देताय आणि मोर्चे काढताय. काय उत्तर आहे तुमच्याकडे? माझ्याकडे उत्तर एकच आहे की राजकारण हे सेवेचं साधन न मानता राजकारणाचा धंदा जे करतात ते अशा पद्धतीचे आरोप करतात. मी जी संघटना सुरू केली ती स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढ्यासाठी सुरू केलेली संघटना आहे. माझ्या संघटनेचे आदिवासी हे फक्त स्वतःच पुरता पाहत नाहीत. ते अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी, धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ, आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू. ही जी शिकवण आहे कविवर्य वसंत बापटांनी दिलेली, ती तंतोतंत अंमलात आणणारा माझा आदिवासी गरीब आहे, माणूस आहे. तो दुसऱ्यावर अन्याय झाला तर धावून जातो. वसईच्या जनतेवर अन्याय होतो पाहिल्यानंतर तो हजारोच्या संख्येनं काल ठाण्याला आलेला आपण पाहिला. त्यामुळे वसईच्या जनतेवर जर अन्याय होत असेल तर माझा आदिवासी धावत जातो, त्याचा मला अभिमान आहे. त्याचं यांना दुःख आहे. याचं कारण असं की यांनी समाजकारण आणि देशहित दुसऱ्यासाठी काही करणं, त्यासाठी त्याग करणं ही संस्कृती ज्यांची नाही त्यांच्याकडून मी दुसरी अपेक्षा करू शकत नाही काही. राहिला प्रश्न वसईतली जनता जी महानगरपालिका नको म्हणते, त्यांना काही कळत नाही आणि ह्यांना सर्व काही कळतं. विकासाचं सर्व काही यांना कळतं. एक मुखाने ज्या ग्रामसभा सांगतात, आणि माझी वसई ही सुशिक्षित वसई आहे. 53 ग्रामसभांनी ठराव केलेले, 53 ग्रामसभांनी ठराव केले आणि ते ठराव करणारे जे आहेत ते निरक्षर नाहीत. त्यातले काही वसईतले लोक अत्यंत सुशिक्षित आहेत, त्यांना सुसंस्कृत आहेत. त्यांना जर मी मूर्ख बनवू शकत असेल तर मी फार मोठा महापुरुष आहे. अजीव पाटील, मला सांगा, ग्रामसभांनी 53 ग्रामसभांनी ठराव केले तरी सुद्धा तुमचे नेते असं म्हणतायत की हे ठराव मानू नका, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होतो. असं का? ठराव मानू नका असं नाही. ठराव कसे केले गेले? परांजपे कॉलनी आहे कोफराड ग्रामपंचायतीच्या इकडूनचे, ग्रामसभेला गेले, मत मांडायला हाकलून दिले त्यांना. त्यानंतर संधू कमिटी ज्यावेळी फिरली त्यावेळी हे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक प्रत्येक गावागावामध्ये जात होते, बोंबाबोंब करत होते, कोणाला बोलूनच देत नव्हते. म्हणजे जबरदस्तीने ठराव केले, जबरदस्तीने ठराव केले. आणि सगळ्यात महत्वाचं, एकदा भीती तुमच्या मनामध्ये घातली का हे होणार हे होणार हे होणार, लोक घाबरले. आता हे काय म्हणतात, यांनी आता उपोषणाला बसले, 53 गावांसाठी बसले. त्याच्या आधी संधू कमिटीला यांनी काय सांगितलं, रेल्वे पासून हायवे पर्यंतची गावं घ्या, अमुक बोळींज घ्या, कोपराडचा काही भाग घ्या, आगाशीचा घ्या. मग उपोषणाच्या आधी तुम्ही काय लोकांना सांगितलं का मी असं असं सांगितलंय? म्हणजे आज पण हे 53 गावं बोलून लोकांना फसवतात ना. यांनी काय सांगायला पाहिजे होतं की ही अमुक गाव आहेत, ही घ्या, ही सोडा, आणि त्याची कारणं द्यायला पाहिजे होती. उपोषणाच्या दिवशी पहिल्या दिवशी हे पोलिसांवर आरोप करतात. पहिल्या दिवशी तहसील ऑफिस, टीएलआरचं ऑफिस, सिडकोचं ऑफिस, सगळी शासकीय कार्यालय
यांनी आदिवासी आणून बंद पाडली, लोकांचे प्रचंड हाल झाले, नुकसान झालं सरकारचं आणि सामान्य माणसाचं. असं 3 दिवस चाललेलं. पोलीस फक्त बघत होते, तिथपर्यंत यांना पोलीस चांगले होते. त्याच्यानंतर ह्यांच्याच डॉक्टरनी रिपोर्ट दिला का ह्यांची हे सगळा स्टंट होता यांचा. तिकडून पळायचं होतं, आता यांना पळायचं होतं आणि यांनी तो स्टंट केला सगळा. आणि त्याच्यामध्ये ठाण्याला गेल्यानंतर हे उपोषण का सोडलं यांनी. आणि तुम्हाला मी सांगतो, कोणालाही विचारा, सगळ्या पत्रकारांना विचारा, तिकडे यांची भाषा कशी होती. एवढी घाणेरडी भाषा त्या 3 दिवस चाललेली, कानात म्हणजे शब्द ऐकवत नव्हते, एवढी घाणेरडी भाषा वापरत होते. आणि सगळं रेकॉर्डिंग आहे सगळ्या पत्रकारांकडे. आपण तिथे हजर असलेल्या डॉमिनिका डाबरे आहेत आपल्या सोबत फोनवर. डॉमिनिका डाबरे, मला तुम्हाला विचारायचं आहे, बघताय तुम्ही इथे अजीव पाटील काय म्हणतायत, हितेंद्र ठाकूर काय म्हणाले, विवेक पंडित यांनी स्टंट केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? वसईकरांची वेदना काय आहे? वसईकरांनी स्पष्टपणे जेव्हा ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभामध्ये याला विरोध आहे दाखवलेला आहे. अजीव पाटील काही सांगतात ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. कारण त्या ठिकाणी जे लोक आहेत वसईचे ते सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत. आपलं भलं काय बुरं काय हे सगळं लोकांना कळते. अजीव पाटील जे सांगते ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. आणि लोकांना जर नको असेल महानगरपालिका तर हा सण का घ्यावा. आणि आता त्यांच्या ह्या वसई विधानसभा मतदारसंघाची काही संबंध येत नाही. त्या विभागातून आम्ही जे आमदार निवडून दिलेले आहेत ते आमदार आमच्या परीने आमच्या बाजू म्हणतायत. लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे, लोक त्यांच्या बरोबर आहेत. आणि त्या ठिकाणी उपोषण केलं गेलं, त्या उपोषणाच्या वेळेला कोण जेवलं का कोण खाल्लं पिलं हे असे बिनबुडाचे आरोप त्यांनी एक दिवस उपोषणाला बसून बघावं आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोप करावे. कारण आम्ही स्वतः उपोषणं केलेली आहेत. आम्ही लोकशाहीच्या उपोषण करत आहोत. मात्र हुकुमशाही गाजून आमची उपोषण आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ह्या अशा व्यक्ती करत आहेत. डॉमिनिका, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होतात, तुम्ही अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात आहात. ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीमार केला त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगोदर वसई तालुक्यामध्ये आम्ही अनेक प्रकारची आंदोलनं केलेली आहेत, पण अशा प्रकारचा लाठीचार्ज कधी झालेला नाही. हा अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. आणि विशेष करून पुरुष पोलिसांनी आम्हा महिलावरती लाथा बुक्क्याने मारून आमच्या एका महिलेच्या पोटावरती नाचून अशा रीतीने अमानुषपणे त्यांनी केलेला आहे. त्याचा आम्ही धिक्कार करतो, आम्ही निषेध करतो. कदाचित गावं वगळली जातील, मात्र आमच्या मनावर झालेले घाव आम्ही कधी विसरणार नाही. आणि ह्याला संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना त्वरित निलंबित करावं, नाहीतर आमचं आंदोलन असेच पुढे चालू राहणार आहे. अगदी तुमची मागणी पोचलेली आहे. मी शेवटी ब्रेक घेणार आहे. आता शेवटच्या सेगमेंटमध्ये या दोघांना विचारणार आहे यातून मार्ग कसा काढायचा. मी चर्चा जेव्हा करतो तेव्हा सर्वसाधारणपणे पॉझिटिव्ह पद्धतीने ते व्हायला पाहिजे असा माझा आग्रह असतो. त्यामुळे या दोघांना विचारणार आहे की दोघंही वसईत राहतात. विवेक पंडित आमदार आहेत तिकडचे, अजीव पाटील हे माजी आमदारांचे प्रवक्ते आहेत. मार्ग कसा काढायचा आहे आम्हाला सांगा. आणि दोघांनी वसईकरांच्या वतीने सरकारला काय